महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना होणाऱ्या मिरवणुकांचं स्वरूप आता बदललंय। अशा मिरवणुकांमध्ये केवळ तरुणांची माथी भडकावून राज्याची सांस्कृतिक परंपरा नष्ट करण्याचा डाव रचला जातोय। हे षडयंत्र थांबवण्याची गरज आहे, असे उद्गार माजी आमदार उल्हास पवार यांनी काढले। शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण या विषयावर कोल्हापुरात ते बोलत होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त मराठा महासंघाच्या वतीनं 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन केलंय। त्यातील पहिलं पुष्प माजी आमदार उल्हास पवार यांनी गुंफलं। शाहू स्मारक भवनमध्ये झालेल्या व्याख्यानात त्यांनी महाराष्ट्राचं सांस्कृतिक राजकारण या विषयावर मतप्रदर्शन केलं। शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या काही प्रवृत्ती समाजात सातत्यानं विषमता पसरवण्याचं आणि समाजात फूट पाडण्याचं काम करतायत। राज्याच्या सांस्कृतिक वैभवाला तडा घालवण्याचं आणि संत महंतांच्या विचारांना तिलांजली देण्याचं षडयंत्र राज्यात रचलं जातंय। महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या मिरवणुकांचं स्वरूप पाहिलं की कोणत्याही संवेदनशील माणसाला चिंता वाटल्याशिवाय राहत नाही। तरुणांची माथी भडकवण्याचं षडयंत्र वेळीच हाणून पाडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलं। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी व्याख्यानमाला आयोजनाबाबत माहिती दिली। 4000 किलोमीटर धावत जाऊन 12 गड किल्ल्यांना भेट देणाऱ्या कोल्हापूरच्या आसमा कुरणे आणि वीरेंद्र हारुगले यांचा सत्कार करण्यात आला। जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, संग्रामसिंह पाटील, निलेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।